इधर आ बेटा. मी रात्रीचे किती वाजले? 12:30 वाजता मरीन ड्राईव्ह वर बसलोय. माझ्या बाजूला एक पोरगी बसली आहे. ती ठाण्याहून आली आणि फिरायला आली. मुंबईची मजा काय असं जर मला कोणी विचारलं, मुंबईची मजा काय, ही मुंबईची मजा आहे. रात्रीच्या 12:30 वाजता लोक मस्त चालतायत, गप्पा मारतायत, मित्रांना भेटतायत, मैत्रिणींना भेटतायत. ही जिवंत मुंबई अशी दिसते. आणि ह्या जिवंती मुंबईचा आनंद घेणं हा एक वेगळा आनंद. आणि मी स्वतः इथे 1.5 तास चाललो, असं वाटलंच नाही चाललं. सगळ्यांकडे बघत, चालत, हसत, खेळत सगळे मुंबईकर एका वेगळ्या विश्वात असतात. तिथे जात पात धर्म कुठे काय येत, प्रत्येक जण आपल्या मजेत, आपल्या मस्तीत असतो. ही मुंबईची ओळख. आणि मला वाटतं की हे 12:30 वाजता 1 वाजता पोलिसांनी बंद करणं हे पण मला काही योग्य वाटत नाही. हा असा एरिया आहे, हा रात्रभर चालू राहायला पाहिजे. मुंबईतल्या जो गरीब माणूस आहे त्याला पण बसायला जागा पाहिजे. 10 बायच्या खोलीमध्ये असा सडलेला माणूस असतो तो. त्याला त्याचे विचार सडलेले असतात, त्याला विचार करायला जागा मिळत नाही, त्याचा आनंद त्याला घेता येत नाही, त्याच्या शारीरिक भोग त्याला घेता येत नाही. मग तो माणूस इथे बसतो, आपल्या बायकोला घेऊन येतो, विविध प्रश्नांवरती दोघं चर्चा करतात आणि आनंदात घरी जातात. आता 12:30 वाजता आले की त्याला एक काठी बसणार, चल घरी जा. मला वाटतं की मी हे सांगण्यासाठी पण बसलोय की हे होता कामा नये. लोकांना आनंदात फिरून द्या ना. हा मरीन लाईन्स, बांद्रा बँडस्टँड, वरळीचा एरिया, हे सगळे मोकळे केले पाहिजेत लोकांसाठी. आणि लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि हा आनंद तुम्हाला इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसेल. आणि हा चेहऱ्यावरचा आनंद हाच मुंबईची खरं ओळख आहे. ही मुंबईची ओळख पुसताच कामा नये. आणि त्याच्यासाठी मी आज या लाईव्ह केलाय. मुंबईचा आनंद हा तुम्हाला इथे आनंद बघायला मिळतो. त्याचा अनुभवच वेगळा.